नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIA कोर्टानं 18 दिवसांची कोठडी सुनावली. आता NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता आहे. राणाच्या दीर्घकाळाच्या ताब्यातील मागणीचं हे एक मुख्य कारण होतं. कशा प्रकारे कट आखण्यात आला हे NIAला समजून घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणले गेले होते आणि त्याचप्रमाणे हल्ले तेथेही केले गेले होते का याचाही तपास NIA करणार आहे. तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIAने आपल्या ताब्यात घेतले आणि मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील अंमलात आणलं गेलं होतं का हेही जाणून घेण्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हल्ले तेथेही केले गेले होते का याचाही तपास NIA करणार आहे. मुंबई हल्ल्यात जो मुख्य आरोपी होता तहव्वूर राणा, तो NIA या हल्ल्याची चौकशी करणार आहे आणि हा मास्टरमाइंड तहव्वूर राणा देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याला नेण्याची शक्यता आहे. राणाच्या दीर्घकाळाच्या ताब्यातील मागणीचं हेच मुख्य कारण NIAने सांगितलं. तर कशा प्रकारे हा कट आखण्यात आला NIAला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील अंमलात आणलं गेलं होतं का हा सुद्धा यातील महत्त्वाचा कारण NIAला समजून घेता येईल. तर मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी, मुख्य मास्टरमाइंड तहव्वूर राणा, NIA कोर्टानं त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेणार आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. प्रशांत, तहव्वूर राणाला NIA वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या भागात नेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? ज्या पद्धतीने माहिती मिळते, तहव्वूर राणाला काल NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने अमेरिकेतून आणलं होतं. त्यानंतर रात्री त्याला कोर्टाने 18 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि त्यानंतर आजपासून सुनावणी सुरू झालेली आहे. या 18 दिवसामध्ये NIAच्या वतीनं तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस 26/11ची घटना घडली होती 2008 मध्ये, त्यावेळेस त्यांनी दिल्ली, आग्रा, त्यानंतर मुंबई याशिवायही अनेक शहरांमध्ये त्यांनी त्याचा भटकंती केली होती आणि तिथे सुद्धा 26/11 पद्धत 26/11च्या धर्तीवरती बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यामुळे यामागे कारण असं आहे की राणाच्या या दीर्घकाळाच्या जे पोलीस कोठडी मागणी आहे त्याच्यामागे हे मुख्य कारण आहे की त्याला देशातील विविध शहरामध्ये घेऊन जायचं आहे. मुंबई मॉडेलवरून भारतामध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये त्यांनी अंमलात आणलं हे देखील या संपूर्ण चौकशी दरम्यान विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला देशातील विविध शहरांमध्ये घेऊन जाणार आहे. सोबतच मुंबईमध्ये जे भयानक घटना घडली होती आणि त्यानंतर अजून 17 वर्ष झाले, त्याच्या 17 वर्षानंतर आता पुन्हा तो एकदा सीन क्रिएट करण्यात येणार आहे आणि त्यासाठी NIA या वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन जाईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर राणाला काल भारतात आणलं गेलं. हा भारतासाठी मोठा विजय समजला जातोय, कारण त्यानेच डेव्हिड हेडलीला मुंबईची रेकी करण्यासाठी मदतही केली होती. त्यामुळे हा भारतासाठी मोठा विजय आणि मोठा धागा भारताच्या हातात लागलाय. राणाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली. नेतृत्वामध्ये ती सगळी चौकशी होणार आहे आणि डोभारांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची किंवा इतर संबंधित लोकांची पूर्णपणे माहिती असल्यामुळे संपूर्ण एव्हिडन्स त्यांच्या हाती लागले असावेत. आता राणाचा अंत हा फाशीच्या तक्त्यावर होईल किंवा जेलमध्ये होईल. तहव्वूर राणा हा आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 26/11चा एक तो आरोपी होता आणि आता मुंबईमध्ये त्याला अटक झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कडक शासन व्हावं अशी जनतेची खालून प्रतिक्रिया येते आणि मला तरी असं वाटतं की शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी जनतेची भावना आहे.